नमस्कार, अंजली किचनमध्ये आज तुमचे स्वागत आहे. मी आज तुम्हाला बनवून दाखवते. जेव्हा लहानपणी जे आपल्याला एक आईस्क्रीम भेटायची सायकलवर, मस्त माणूस असा पेटे घेऊन यायचा, तर ती आईस्क्रीम आज बनवणार आहे. 1 रुपयावाली आईस्क्रीम. तर त्याचं इथं साहित्य मी इथं घेतलं आहे बघा. इथं आपण हे पाणी घेतलं आहे, जवळजवळ हे अर्धा लिटर पाणी आहे. इथं मी हा टँक घेतलेला आहे ऑरेंज कलरचा, ऑरेंजचा टँक आहे हा. इथं एक मोठा बाऊल भरून मी साखर घेतली, जवळजवळ पावशेर साखर आहे ही. आणि इथं हे साचे आहेत, हे ऑनलाईन आपल्याला मिळू शकतात. मिशोवरनं हे मी मागवलेले आहेत आईस्क्रीमचे साचे. आणि आता मी तुम्हाला आईस्क्रीम बनवून दाखवते. सगळ्यात आधी इथं हे पाणी घेतले, ह्याच्यामध्ये हा मी टँक घेतलेला आहे, हा टाकून देऊ ह्याच्यामध्ये. जरा टँक थोडा जास्त प्रमाणात टाकायचा, म्हणजे आपली जी आईस्क्रीम आहे 1 रुपयावाली, ती अशी आपण जेव्हा खायला घेतो ना, त्यावेळी आपल्या तोंडामध्ये त्याचा फ्लेवर पूर्ण उतरला जातो. बघू शकता, जरा जास्त प्रमाणात टाकल्यामुळं आपला कलर पण एकदम भडक झाला आहे. आता आपण इथं साखर घेतो आहे. साधारण आपल्याला एवढी साखर लागेल, जशी लागेल तशी टाकूया आपण. आता साखर आता पूर्ण वितळली आपली. वितळून झाली आहे. आता ह्याची आपण झाकणं काढून घेऊ सगळ्यांची. लहानपणीची माझी सगळ्यात आवडती आईस्क्रीम होती तर फक्त हीच. खूप छान लागते. आता आपण अशी झाकण लावून घेऊया. अशा प्रकारे हा साचा मी मस्त आता आईस्क्रीमचा भरून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण फ्रीजला ठेवूया. साधारण ह्याला मी सकाळीच पाहणार आहे, कारण की पूर्ण आपली छान अशी घट्ट झाली पाहिजे. आता आपण ही आईस्क्रीम काल ठेवली आहे, ती आपण आता काढतोय. अगं मस्त खूप छान झाली आहे आपली आईस्क्रीम, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण हे आता असं पाण्यात ठेवूया. जरा एक 5 मिनटं पाण्यात ठेवायचं, म्हणजे आपल्या आईस्क्रीम पटकन निघली जातील. ते झाले बघू आता. हे बघा, खूप छान अशी आपली गारीगार तयार झालेली आहे. अगदी खूप जुन्या काळामध्ये हे आम्ही लहान असताना अशा एका सायकलीवर एक बॉक्स घेऊन एक माणूस यायचा, त्याच्याकडे अशा आईस्क्रीम असायच्या. 1 रुपयाची आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण ह्या सगळ्याच काढूया. हे बघा, तर अशा पद्धतीने मी टँकपासून हे गारीगार तयार केलेले आहे. जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही घरी अशा पद्धतीने हे गारीगार तयार करून बघा. अगदी मुलांना नादवण्यासाठी पण आपण हे करू शकतो घरच्या घरी. खूप मस्त लागतात. ह्याचा फ्लेवर पण छान लागतो, कारण टँक आहे ह्याच्यामध्ये. आणि माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.